तर दिल्लीत झालेला स्फोट हा 10 नोव्हेंबरला झाला। मात्र दहशतवाद्यांचा प्लॅन हा भलताच होता। डॉक्टर दहशतवाद्यांना पुढच्या महिन्यात हा स्फोट घडवायचा होता। त्याची तारीख सुद्धा ठरली होती। कुठे स्फोट करायचा ते सुद्धा ठरलं होतं। मात्र फरीदाबादमध्ये स्फोटकं पकडली गेली आणि दहशतवाद्यांनी आपला प्लॅन बदलला। बघूया स्फोटाची तारीख कशी बदलली आणि दिल्ली हादरली ते। डॉक्टर ऑफ टेररचा भयानक कट। बाबरी ढाचा पाडला त्या 6 डिसेंबरच्या दिवशीच घडवायचा होता हल्ला। मात्र 10 नोव्हेंबरला झाला स्फोट। डॉक्टर मुजम्मिल, डॉक्टर आदिल, डॉक्टर अहमद मोईउद्दीन, डॉक्टर उमर मोहम्मद, डॉक्टर परवेज, डॉक्टर फारूक आणि डॉक्टर शाहीन। दहशतवादाच्या या सगळ्या डॉक्टरांनी भारताला हादरवण्याचा डेंजर प्लॅन आखला होता। ज्या ज्या डॉक्टरांना बेड्या ठोकल्या त्यांची आता कसून चौकशी सुरू झाली आहे आणि त्यातच समोर आलंय या डॉक्टरांचा एक धक्कादायक कट। भारतात दहशतवादी हल्ला घडवण्याची तारीख ठरली होती 6 डिसेंबर। तीच ही 6 डिसेंबर तारीख ज्या दिवशी 6 डिसेंबर 1992ला अयोध्येत बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यात आला। म्हणूनच त्याच दिवशी भारतामध्ये विविध ठिकाणी हल्ल्याचा कट होता। मात्र फरीदाबाद आणि गुजरातमध्ये स्फोटकं आणि डॉक्टरांना अटक झाल्यानंतर हा प्लॅन फसला आणि घाईघाईत 10 नोव्हेंबरला दिल्लीमध्ये स्फोट घडवण्यात आला। या कटात काश्मीर, हरियाणा, उत्तर प्रदेशमधले डॉक्टर आणि व्हाईट कॉलर्स दहशतवादी होते। या सगळ्यांचा संबंध जैश ए मोहम्मदशी आहे। आणखी महत्त्वाचं म्हणजे या दहशतवादी हल्ल्यांसाठी कोडवर्ड्स देखील ठरले होते। मेजवानीसाठी बिर्याणी तयार आहे, दावतसाठी बिर्याणी तयार आहे, शिपमेंट आणि पॅकेज असे शब्द देखील वापरण्यात आले होते। मेजवानी म्हणजे स्फोट किंवा हल्ला, बिर्याणी म्हणजे स्फोटक पदार्थ। मेजवानीसाठी बिर्याणी तयार आहे याचा अर्थ हल्ल्यासाठी स्फोटक तयार आहेत। डॉक्टर शाहीनने हा मेसेज 13 जुलै 2025ला पाठवला होता। त्यानंतर हा चॅट बॉक्स वापरला गेला नाही। स्फोटकांसाठी शिपमेंट हा शब्दही वापरण्यात आलाय। दिल्लीतल्या स्फोटानंतर पाकव्याप्त काश्मीरमधला एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी जल्लोष केल्याचा हा व्हिडिओ आहे। दिल्लीतल्या स्फोटानंतर लष्कर ए तोयबाच्या टॉप कमांडर्सनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये एक महत्त्वाची बैठक घेतली आहे। या बैठकीत दहशतवाद्यांनी जल्लोष केलाय। या व्हिडिओमध्ये लष्करचे टॉप कमांडर फुलांचा वर्षाव करताना दिसतायत। दहशतवाद्यांनी एकमेकांना हार घालून स्वागत केलंय। या व्हिडिओमध्ये दहशतवादी नेमकं काय सेलिब्रेट करतायत याचा तपासही आता तपास यंत्रणा करतायत। पाकव्याप्त काश्मीरमधल्या कोटलीमध्ये दहशतवाद्यांची एक बैठक झाली। या बैठकीमध्ये लष्कर ए तोयबाचे टॉप लीडर अब्दुल रऊफ आणि रिझवान हनीफ होते। रिझवान हनीफ हा 2 मोठ्या दहशतवादी संघटनांना जोडणारा दुवा आहे। हनीफ हा लष्करच्या पीओके युनिटचा उपप्रमुख आहे। तो लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद मधला दुवा आहे। तसंच हनीफची हिलाल उल हक ब्रिगेड या नावाची दहशतवादी संघटना आहे। द ब्रिगेड पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट या नावानं काम करतं। पहलगाम हल्ल्यातला दहशतवादी हबीब ताहिर याचाही रिझवान हनीफशी संबंध होता। हा दहशतवादी हल्ला का झाला? या दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीर वेगळे होणार आहे का? या दहशतवादी हल्ल्यामुळे दिल्ली वेगळी होणार आहे का? या दहशतवादी हल्ल्यामुळे भारताचे तुकडे होणार आहेत का? उत्तर आहे अजिबात नाही। जसं आपल्याला माहिती आहे तसं हे पाकिस्तानला पण माहिती आहे आणि चीनला पण माहिती आहे। मग त्यांना करायचं काय आहे? त्यांना मुख्य जे करायचं आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांना भारतामध्ये अस्वस्थता निर्माण करून, भीती निर्माण करून भारताची जी आर्थिक प्रगती होते आहे ती थांबवण्याचा प्रयत्न करायचा आहे। लक्षात असावं, आज आपण दिल्लीच्या हल्ल्याविषयी बोलतो कारण तो हल्ला भारतात झाला, पण याच वेळेला 50 ते 60 ठिकाणी युद्ध सुरू आहे। दिल्लीतला स्फोट हा दहशतवादी हल्लाच होता असं सरकारनं स्पष्ट केलंय। त्याच वेळी दिल्लीतला स्फोट हा दहशतवादी हल्लाच आहे असं अमेरिकेनं देखील म्हटलंय। दिल्लीतला स्फोट, दहशतवाद्यांच्या सापडलेल्या डायऱ्या, त्यातले कोडवर्ड्स आणि लष्कर ए तोयबाची ही बैठक या सगळ्या कड्या जोडल्या गेल्या तर तपास यंत्रणांच्या हाती पाकिस्तान विरोधात
मोठा पुरावा लागू शकतो. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.